पण भगवंताकडे काय मागणार, भगवंताकडे काय मागायचं नसतं बरं का. आणि आपण मागितल्याशिवाय आपला आट्यापिट्टा त्याच्यासाठी चाललाय. आणि किती मागतो भगवंताला, किती आणि काय देतो भगवंताला आपण, होय काय देतो भगवंताला, कुचक्या सुपाऱ्या, कुचके हळकुंड, काय देतो भगवंताला, अगरबत्ती सुद्धा आता दादा आपल्याला चॉईसच्या आवाज वासाच्या आणतो, देवाला आवडला असं नाही. काय देतो भगवंताला, आणि देवाला माझ्या मागायचं असेल तर एकच मागा, हेची दान देवा देवा, हेची दान देवा देवा, हेची दान देवा देवा, हेची दान देवा देवा, तुझा विसर न बाबा, 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 तुझा विसर न बाबा. दान देगा वेळ कमी वेळेत जास्त रनिंग मारायचे काय भगवंताचं नाम करून आपल्या भगवंताचं नाव कमतमध्ये येतंय. ताप आला की देवा तू तुझा मा बाप, ताप गेला की देवा तुझ्या बापाचा आई मी बाप. बराच या संसारात कुणाला नाव घ्यायला जमत नाही हो. या संसारात आपण संसार कसा आहे, संसार दुःख मिळे चौकडे विश्रांती नाही तोटे, रात्र दिवस तळमळे काम क्रोध लोकक्षणे पाटील लागली ओढाळे. या नुसतं संसारात गुरुत्व दुखले आपल्याला भगवंताचं नाम गेला नाही. संसार संसार कसा सांगतो दोन मिनिटात संसार कसा सांगतो महाराज. एका पुर्राच्या पोराचं लग्न होतं, पुर्राच्या पोराचं लक्षपूर्वक ऐका. पुर्राच्या पोराचं लग्न होतं, मग त्या पुर्राच्या पोराची लग्न पत्रिका रोजंदारीने भांगला जायला महिला नव्हती. पत्रिका येते आणि त्या 5-6 जण एकत्र येतात, संसार सांगतो संसार. आणि त्या विचार करतात ते ती वाळ लावल्यावर त्या माणसाच्या लग्नाला आपण जायचं कसं, आपल्या गावात फटका म्हणी सुद्धा नाही, आणि कसं जायचं म्हणजे आपल्या एवढ्या त्या माणसाच्या लग्नाला. त्या 5-6 जण एकत्र येतात आणि म्हणते की काय काळजी करायला नाही, उद्याच घरनिकीचा बाजार आहे, बाजारात जाव आणि प्रत्येकाने किलोमीटर सोनं खरेदी करू. बेंटेक्स खोटे सोनं त्या बाजाराला जातात प्रत्येक जण किलोमीटर सोनं खरेदी करतात, येतात स्पेशल गाडी करतात आणि पोराच्या लग्नाला जातात हो. आता ते लग्नात गेल्यानंतर त्या नवऱ्याला बघतोय कोण, कारण काय एकाच्या घरात किलोमीटर सोनं लग्न पार पडतंय आणि संध्याकाळी घराकडे 10ची वेळ यायची. घराकडे येत असताना गाडी चोराने अडवली, गाडी चोराने अडवली, सांगितलं चला पटापट सोनं काढून द्यायचं. आता ह्यांचा सोन्या जीव जास्त, ह्यांचा जीव सोनं जास्त. बघायचं आहे का तुम्हाला, तुम्हाला ते देव पाहिजे का सोनं पाहिजे, जो पाहिजे थोडं सोपं उद्या म्हणतात एवढं सोपं आहे का देव महाराज. देव काय भाजपाला आहे का महाराज. लग्न पार पडतो ह्या नाही सोडत. त्या चोराने बेदम हाणली ती, बेदम हाणली, जेवढं राहते तेवढं सोनं घेतलं कारण महाराज. आणि 200 फुटावरती गेलो. त्यात बचत गटाचा अध्यक्ष होता, बचत गटाचा अध्यक्ष हुशार हो, त्यानं जास्त बाजारात नेलं होतं किलो सोनभर आणायला. तो बचत गटाचा अध्यक्ष म्हणला अरे ने म्हणा नेमून काय मी तुम्ही म्हणला फोटो सोडून तुझने त्यात मी एवढा आत्ता पिट्टा करून आमच्या पिठात फोटो सोडलं. परत ती जरा मागे ती बाकीच्या जरा कमी हटते तर त्या बचत गटाच्या अध्यक्षाला डबल हाणते. सोनं कसलं होतं, सोनं कसलं होतं
मग खोट्या सोन्यासाठी एवढा मार, मग खऱ्या सोन्यासाठी किती. संसार सुद्धा असाच आहे महाराज. वर्ण संसार आपल्याला खरा वाटत असेल पण संसार खरा नाही महाराज, खरा नाही. काय म्हणून आपल्याला चालता बोलता संसार भोवता जर तुम्हाला करायचं असेल तर भगवंताचं नाम मुखामध्ये आलं पाहिजे. दुसरं काय करायची गरज नाही महाराज. आणि महाराज नामाचं नास्तिक एक आस्तिक होतं. वारीला आलती दोघं पण वारण्याच्या गोष्टी घेत नाही महाराज. एक आस्तिक नास्तिक होतं. ती नास्तिक म्हणलं, नास्तिक देवाला मानत नव्हतं. कुठला देव म्हणला काय म्हणलं असं बोलायसारखं. आणि ते आस्तिक म्हणला का म्हण काय पण म्हणलं पण एकदा तर राम म्हणतो म्हणला. काय एकदा तर राम म्हण जाणार असतं बघ. कसं तर बघा 70-75 म्हातारं होतं. कसं तरी एकदा राम म्हणलं. कसं तरी जाता जाता एकदा राम म्हणलं. राम म्हणल्यानंतर ती गेले वर. आता वर गेल्यावर यम होता, ब्रह्मदेव होत, सगळी होती 4-5 जण. ती म्हणली आता ह्याला काय करायचं म्हणलं ना, आयुष्यात कधी भगवंताचं नाव घेतलं नाही. यम म्हणला तुझ्याकडे काय ऐकायचं काय, एकदाच नाम घेण्याची शिक्षा तुझ्याकडे काय आहे का. हे म्हणला माझ्याकडे काय नाही म्हणला, मला फक्त न्यायचं काम आहे म्हणला. मग तो चंद्रगुप्त म्हणला तुझं काय, तुझ्याकडे काय आहे याच्याकडे. हे म्हणला माझ्याकडे पण काय नाही, माझं फक्त लिखाणाचं काम आहे. मग ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेव म्हणला तुझ्याकडे काय याची शिक्षा. माझं म्हणला उत्पत्ती करायचं काम आहे. ही माझ्याकडे काय यायचं नाही. मग कुणाचं नाव घेतले तर प्रभू रामचंद्राचं नाव घेतले. मग चला म्हणलं त्याच्याकडे जाऊया. काय म्हणले रामाकडे जाऊया. म्हणजे आता ती म्हातारी इतकं खवाट होतं बरं का, इतकं खवाट होतं की जागा बसलं तर उठायलाच तयार नाही. आहे म्हणलं आपण उठत नाही जाग्याला म्हणला. काय आता मी दोघा ब्रह्मदेवाला चंद्रगुप्ताला यमाला काय झोडला ह्याला न्यायचा कसा, की काय जागेला हलत नाही. मग तू तिघ जण म्हणले बाबा तुला पालखी करतो पण तेवढा द्यावर आमच्या चल. त्याला एकदा राम म्हटला पालखीत घातला. पालखीत घातला भगवंताजवळ नेला. भगवंताजवळ नेला ती तिघ जण सांगले देवा मी तुमचं नाव घेतलं याचा मिठवा. भगवंताने नुसतं स्मित हास्य केलं. नुसतं स्मित हास्य थोडस हसले आणि भगवंत सांगायला लागले अरे माझ्या भक्ताने म्हणला माझं फक्त एकदा नाव घेतलं, माझं एकदा नाव घेतलं तर त्याला तू पालखीत घेऊन आणायचा, पालखीत बसून घेऊन माझ्यापर्यंत आलासा. माझे वारकरी रात्र दिवस भगवंताचं नाम चिंतन करतात. हा भगवंता सोडून आपल्याला भगवंताचा आशीर्वाद दिल्याशिवाय सोडणार नाही महाराज. मग भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये सतत आलं. एकदा नाव घेतलं त्याला मोक्ष प्राप्त करून दिला. तसं तुम्ही आम्ही जर भगवंताचं नाम घेतलं तर भगवंत आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चालता बोलता उठता बसता भगवंताचं नाम मुखामध्ये आलं. महाराज यात काय नाही दुसरं काय आपलं गणगोत्र होतं कोण नाही. आपण खरंच आपल्याला करायचं महाराज. अरे आमचे संघसाठी जब पडा तब कोई नहीं, मतलब के सब लोग कैसे दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला ऊपर का ढेरा किया शमशान में, जलाने वाले न होते जलने वाला कोई नहीं. महाराज आपण पण जळाय मात्र आपल्याला एकट्या लागतं. पण महाराज त्या भगवंताने आपल्याला सुंदर असा निर्णय दिलाय. त्याचं नाम कधी आपल्या मुखातून विसरायचं नाही महाराज. ज्या आईने आपल्याला जन्म दिलाय त्या आईला कधी विसरायचं नाही महाराज. चालता बोलता उठता बसता तुम्हाला संसार भोवता चढून जायचं असेल तर फक्त भगवंताचं नाम मुखामध्ये आहे महाराज. आपण जन्मावर असताना आपण भगवंताला वचन देतो काय, आईच्या उदरामध्ये असताना भगवंताला आपण वचन देतो भगवंता मी तुझं अखंड नाम चिंतन करीन, अखंड भजन करीन, पण मला या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून एकदा मुक्त कर. एक वेळ करू या दुःखाले गळे, एक वेळ करू या दुःखाले गळे. महाराज फक्त आईच्या उदरामध्ये असताना काय भगवंताने एसी बसवला काय ते काय महाराज. माझे तुकोबरा वर्णन करतात काय सांगू गर्भची यातना मज भोगता नारायणा माणस मळ मूत्र जाणा तुझं क्षणोक्षणी ध्यान नसेल. किंवा ज्ञानोबरा सांगतात विष्टाले चौकडे नाकी तोंड पूर्णकडे असं असणारा देव आपण त्या भगवंताला वचतो भगवंता मला एकदा चतुर्विक्त कर.
ना आपण करतो काय ते बाळ जन्माला काय म्हणतं कवा